हॅलो स्टुडंट, मी अनघा फाटक. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मागच्या भागात आपण ॲडिशन अप टू 5 डिजिट नंबर विथ कॅरी हा लेसन स्टार्ट केलेला. त्याच्यातील एक्झरसाइज 9.1 आपण पाहिली. आज आपण 9.2 स्टार्ट करत आहोत. 9.2 मधलं पहिलं या ठिकाणी मी एक्झाम्पल लिहिलेलं आहे. फक्त तुम्हाला ब्रॅकेटमध्ये कोणता नंबर येईल ते या ठिकाणी बघायचं आहे. 6 + 8 14. बघा, 4 + 4 1, 4 + 4 8, 8 + 1 9, 7 + 7 14, कॅरीवरचा 1, 3 + 2 5 + 1 6. आता या ठिकाणी फक्त तुम्हाला नंबर कोणता आहे तो शोधायचा. आता 4 मध्ये किती ॲड केल्यावर 9 येईल हे जर लक्षात येत नसेल तर सरळ 9 मधून 4 मायनस करायचा. 9 मधून 4 मायनस केल्यावर इथे कोणता नंबर येतो तर 5. ब्रॅकेटमध्ये आपल्याला कोणता नंबर मिळाला तर 5. तुम्ही ओरली पण हे करू शकता की 4 मध्ये 5 ॲड केल्यावर काय येतं तर 9 नंबर आपल्याला मिळतो. म्हणजे तुमचा पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. तुम्ही सर्कल करायचं आहे बुकमध्ये. आता सेकंड क्वेश्चन बघा. असं तुम्हाला दिलं आहे x y y z + x z z y आणि आन्सर y y y असा एक क्वेश्चन आहे सेकंड नंबरचा. विच डिजिट शुड बी इन प्लेस ऑफ x y z रिस्पेक्टिव्हली. x y z ची तुम्हाला ठिकाणी व्हॅल्यू काढायची आहे. पहिली व्हॅल्यू दिलेली 2 4 2 म्हणजे ऑप्शनने या ठिकाणी लिहिलेले आहे. आपण घेऊन बघू. x = 2, y = 4 आणि z = 2. पण या ठिकाणी एक लक्षात ठेवायचे की y जी काय y ची व्हॅल्यू इथे असेल ती इथे पण सेम असायला हवी. आपण एक ऑप्शन घेऊन बघू. मी पहिल्या घेतले 2 4 2 म्हणजे x ची व्हॅल्यू आहे 2, y ची 4 आणि z ची 2. 2 4 4 2 जशी व्हॅल्यू आहे तसं आपण लिहू. 2 z ची किती घेतली 2. सोपं आहे खूप. y ची 4 ॲडिशन करू. 4 + 2 6, 4 + 2 6, 4 + 2 6, 2 + 2 4. आता हे आपण x + x काय आलं या ठिकाणी तर 2 + 2 4 आलं. पण y तुम्ही इथे बघितलं तर काय आहे 4 आहे. पण या ठिकाणी आन्सर काय आलाय खाली 6. म्हणजे हे जो काय या ठिकाणी हा जो काय ऑप्शन दिलेला आहे तो चुकीचा आहे. आपण पुढचा ऑप्शन घेऊन बघू. आता ऑप्शन न घेता पण तुम्ही हे ओरली सॉल्व करू शकता. एवढं काय कठीण नाही आहे. आपण 4 नंबरचा ऑप्शन घेऊन बघू. सगळे ऑप्शन चेक करू आपण. 4 नंबरचा एक बघू. 4 8 0. कारण लक्षात येतं आपल्याला. ओरली जरी आपण केलं तरी आपल्या लक्षात येऊ शकतं. x ची व्हॅल्यू मी 4 घेतली, y ची 8 8 आणि z काय आहे तर 0. बघा त्या ठिकाणी x 4 z काय 0 आणि y 8. 0 + 8 8 8 8 4 + 4 8. बघा आता 4 + 4 8 8 + 0 8 8 + 0 8 0 + 8 8. आता y ची व्हॅल्यू आपण काय पकडली 8 आणि इथे पण y ची व्हॅल्यू काय आली तर 8. बघा पुन्हा एकदा y ची व्हॅल्यू काय पकडली आहे 8 पकडली आणि इथे पण आपल्याला काय भेटले तर सगळीकडे 8च व्हॅल्यू भेटलेली आहे y ची. म्हणजे हे जे ऑप्शन आहे ते बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. तुम्ही हे ओरली पण करू शकता. ते प्रत्येक सगळे ऑप्शन घेऊन बघायची गरज नाही. तुमच्या जर ओरली पटकन लक्षात येत असेल किंवा नाहीतर मग तुम्ही सगळे ऑप्शन घेऊन हे करून बघू शकता. पर्याय बघा या ठिकाणी कोणता पर्याय बरोबर आहे तर पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. सेकंड नंबरचा क्वेश्चन पर्याय क्रमांक 4. x ची व्हॅल्यू काय 4, y ची 8 आणि z ची काय 0. त्याचं कारण हे आहे की y ची व्हॅल्यू आपल्याला इथे जो y आहे आणि इथे जो y आहे त्याची व्हॅल्यू काय आहे सेम असणार आहे असं या एक्झाम्पल मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आपण 3rd नंबरचं एक्झाम्पल बघू. थर्ड नंबरचं एक्झाम्पल. 1500 + 15,000 + 15. तुम्हाला आन्सर काढायचं आहे. मी लिहिते या ठिकाणी 15,000 प्लस काय आहे 15,000 प्लस
सॉरी पहिले 1500 आहे या ठिकाणी 1500 नंतर 15,000 आहे प्लस 15,000 प्लस काय आहे दिलेलं 50 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क 1500 म्हणजे आपण काय ते पहिलं बघू 15 तुम्हाला जर कळत नसेल तर असं करायचं 15 मल्टिप्लाय 100 1500 प्लस 15,000 15ला 1000 ने मल्टिप्लाय करायचं 15,000 ओरली पण तुम्ही करू शकता आणि इथे काय फक्त 15 आहे म्हणजे 15च त्या सगळ्याचं आपल्याला सम म्हणजे ॲडिशन करायचं आहे 15,000 प्लस 1,500 प्लस 15 51,561 आन्सर काय आलं 16,550 आता हे तुम्हाला वर्डमध्ये लिहायचं आहे 16 कारण ऑप्शन सगळे वर्डमध्येच आहे 16,500 15 बघा म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला काय बरोबर आहे पर्याय क्रमांक 3 आता तुम्हाला एवढं कळलं की 1500 म्हणजे किती झाले तर 1,500 15,000 15 मल्टिप्लाय 1000 करायचं 15,000 आणि 15 प्लस 15,000 प्लस 1,500 प्लस 15 आता यांची जी प्लेस व्हॅल्यू आहे त्यानुसारच नंबर लिहून घ्यायचे कुठेतरी नंबर लिहिला तर आन्सर चुकणार हे लक्षात घ्या 15,000 प्लस 1,500 प्लस 15 आन्सर आपलं आलं 16,550 म्हणजे पर्याय क्रमांक 3 तुमचा बरोबर आहे बुकमध्ये सर्कल करायचं आहे आता आपण 4 नंबरचं एक्झाम्पल बघू 4 नंबर एक्झाम्पल 364,100 मी लिहिते या ठिकाणी 364,100 त्याच्यानंतर आहे 50 टेन्स प्लस 25 बघा 364,100 एच म्हणजे 100 50 टेन्स आणि काय लिहिलेलं आहे तर 25 तर 364,100 लक्षात येत नसेल तर सरळ 100 ने याला मल्टिप्लाय करायचं वरती 364 तुम्ही आहे तसंच लिहायचं वरती 2 0 द्यायचे म्हणजे 36,400 50 टेन्स 50 मल्टिप्लाय 10 500 आणि प्लस काय तर 25 सरळ ॲडिशन करायचं याचं 5 2 4 प्लस 5 9 6 3 बघा पुन्हा चेक करते 5 2 4 प्लस 5 9 6 3 36,925 आता पर्याय कसे दिलेले आहेत तुम्हाला तर पहिला आहे 10,000 आहे हे ऑप्शन चुकीचंच आहे सेकंड नंबरचा ऑप्शन बघा 36 आपला आन्सर काय आला तर 36TH म्हणजे 36,000 प्लस काय आहे 36,000 92 टेन्स आणि 5 काय झालं आहे तर 5 युनिट हे जे ऑप्शन आहे सेकंड नंबरचं ते बरोबर आहे कारण 36 काय आहे तर हे 10,000 आहे 36,092 काय झाले 10 झाले आणि 5 काय झालं तर युनिट झाले त्यामुळे पर्याय क्रमांक तुमचा सेकंड बरोबर आहे आता थर्ड नंबरचा ऑप्शन बघितलं तर काय आहे तर 10,000 नाहीच आहे 6,000 प्लस 925 हे ऑप्शन चुकीचं आहे फोर्थ ऑप्शन आहे 3,000 प्लस 6,900 प्लस 25 टेन्स हे पण चुकीचं आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे आपण जे आन्सर काढले ते काय आहे तर 36,925 म्हणजे त्याला तुम्ही 92 टेन्स पण बोलू शकता आणि 5 युनिट 92 टेन्स आणि 5 युनिट पर्याय क्रमांक बघा 2 तुमचा बरोबर आहे पहिले हे तुम्हाला 364,100 हा जो नंबर आहे त्याला काय केलं आपण 100 ने मल्टिप्लाय केलं लक्षात येत नसेल तर असं करायचं
36400 म्हणजे किती, 50 टेन्स म्हणजे किती, प्लस 20, 50 टेन्स म्हणजे किती, 500. या सगळ्याचं ॲडिशन करायचं. त्याच्यानंतर ज्या प्रकारे ऑप्शन दिलेले आहे तसं आपल्याला त्याचा आन्सर लिहावा लागणार. म्हणजे 36,092 टेन्स 5 युनिट. पर्याय क्रमांक 2 तुमचा बरोबर आहे. आपण 5 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व करू. काय विचारलं बघा, 38,500 38,500 मी क्वेश्चन या ठिकाणी लिहिते. 38,500 प्लस 3 and a quarter 100, 3 and a quarter 100 प्लस काय आहे 3 quarter 100, 3 quarter 100. बघा एकदा 38,500 प्लस 3 and a quarter 100 प्लस 3 quarter 100 ह्या सगळ्याचं तुम्हाला काय करायचं आहे, ॲडिशन करायचं आहे. आपण बघू पहिलं 38,500 म्हणजे किती होणार, 38,500 1000चा हाफ काय होणार 500, 38,500 प्लस पुढे काय सांगितलं आहे 3 and a quarter 100. 3 and a quarter 100 म्हणजे काय तर 325, 100चा क्वार्टर भाग. पहिलं 3 पूर्ण घ्यायचं 300 आणि क्वार्टर 100, 100चा क्वार्टर काय होतो तर 25, 100चा हाफ काय होतो तर 50. बघा क्वार्टर काय होतो तर 25, 3 क्वार्टर म्हणजे काय होणार 75. हे तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे क्वार्टर 3 and a quarter 100 म्हणजे 325. पुढे आहे 3 quarter 100, 3 quarter 100 म्हणजे किती 100चे 3 भाग म्हणजे 75, 100 मधील 3 भाग. आता क्वार्टर म्हणजे 25, 75 प्लस 25 काय होणार तर 100. आपल्याला या ठिकाणी 3 भाग घ्यायचे म्हणजे 3 भाग घेतले तर कसं होणार 25 प्लस 25 प्लस 25 75. ह्याच्यात तुम्ही अजून 25 ॲड केला की किती होणार तर 100. म्हणजे हे 3 भाग झाले. या ठिकाणी त्याचं आपण ॲडिशन केलं आन्सर काय येतं तर 75. आता आपण हे सगळं ॲड करू. 5 प्लस 5 10, 7 प्लस 2 8, सॉरी 7 प्लस 2 9 प्लस 1 10, 5 प्लस 3 8 प्लस 1 9 8. पुन्हा एकदा बघा 5 प्लस 5 10, 7 प्लस 2 9 प्लस 1 10, 5 प्लस 3 8 प्लस 1 9 8, 38,900. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. तुम्ही बुकमध्ये चेक करू शकता आन्सर 38,900. त्याला सर्कल करायचं. पर्याय क्रमांक 1. मी या ठिकाणी काय केलं 38,500 म्हणजे 38,500, 3 and a quarter 100 म्हणजे 325, 3 quarter 100 75. ह्या सगळ्याचं आपण सम केलं ॲडिशन केलं आन्सर आलं 38,900. पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. पुढे बघू 6 नंबरचं एक्झाम्पल. आता क्वार्टर म्हणजे काय 3 क्वार्टर म्हणजे काय हे तुम्हाला मी सांगितलं आणि हे तुम्हाला आता सिलेबसमध्ये पण आहे तुमच्या. पुढे बघू आपण 6 नंबरचं एक्झाम्पल. आतापर्यंत आपली 5 एक्झाम्पल झालेली आहे. ऑन द एक्सप्रेस वे अंडर द सोशल एपोर्टेशन 3,575 नीम ट्रीज आहेत. बघा नीम ट्रीज किती आहेत तर 3,575 नीम ट्रीज. पुढे 2,320 करंजा, 2,320 करंजा. हे सगळी ट्रीची नावं आहेत. बघा काय सांगितलेले आहे ते 2,320 करंज ट्रीज आहेत. पुढे आणि जामून ट्रीज किती आहेत तर 4,300. हे खूप सोपं एक्झाम्पल आहे.
4335 trees were planted. How many trees in all were planted? आता all were planted म्हणजे हे सगळी टोटल किती आहे ते तुम्हाला काढायची आहे. ही जांभूळ ट्रीज आहे. आता क्वेश्चन वरूनच लक्षात येतं की ऑल म्हणजे काय, ही सगळी ऑल म्हणजे सगळी मिळून किती होणार. म्हणजे आपण आत्ताच या ठिकाणी ॲडिशन करणार. 5 + 5 10, 7 + 8 9 + 1 10 + 3 13. आता ॲडिशन तुम्ही करू शकता. 5 3 + 3 6 6 + 5 11 + 1 12 3 + 4 5 + 4 9 + 1 10. बघा एकदा ॲडिशन. 5 + 5 10 7 + 2 9 + 1 10 + 3 13 1 5 + 1 6 + 3 8 8 + 3 12. बरोबर आहे आपला आन्सर. म्हणजेच पर्याय क्रमांक, आता हे आन्सर चेक करा कोणता पर्याय बरोबर आहे आपला. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. आन्सर किती आलं 10,230. टोटल ही जी काय संस्था आहे त्यांनी किती झाडं लावली म्हणजे नीम ट्रीज किती होते तर 3575. करंजा ट्रीज किती होती तर 2320 आणि जामुन ट्रीज किती होती तर 4335. याची सगळी टोटल केल्यावर आन्सर काय आलं तर 10,230. आपण लगेच 7 नंबरचं एक्झाम्पल करू. आता ही काही एक्झाम्पल आहेत ती सोपी आहेत. तुम्हाला ॲडिशन माहिती आहे कसं करायचं ते, फक्त तो वर्ड प्रॉब्लेम कोणता आहे तो तुम्हाला ओळखता आला पाहिजे. आता ही सगळी ॲडिशनचीच एक्झाम्पल असल्यामुळे एवढं काय याच्यात कठीण नाही आहे, पण सगळ्या प्रकारचे जर वर्ड प्रॉब्लेम तुम्हाला जर मिक्स दिले तर तुम्हाला तो ओळखता आला पाहिजे. पुढचा क्वेश्चन बघू. सुजाता परचेस ₹25,167 वर्थ ऑफ स्कूल सप्लायर्स पुढे अँड ₹38,465 वर्थ ऑफ युनिफॉर्म फॉर देअर स्टुडंट्स ऑफ आश्रम स्कूल. हाऊ मच डिड सी स्पेंड इन ऑल. या ठिकाणी काय काय परचेस केलं बघा. 25,167 आणि काय घेतलं आहे तिने दुसरं ₹38,465चा वर्थ ऑफ युनिफॉर्म घेतला आहे. ₹38,465. आता इथे पण तुम्हाला ॲडिशन करायचं. हाऊ मच डिड सी स्पेंड इन ऑल म्हणजे तिने टोटल किती रुपये खर्च केले हे तुम्हाला इथे काढायचं आहे. बघा स्कूल सप्लीज अँड काय आहे पुढे युनिफॉर्मसाठी टोटल मिळून या ठिकाणी किती खर्च तिने केला. आपण याचं ॲडिशन करू. फक्त ॲडिशन करतेवेळी नीट करायचं आणि जो नंबर युनिट प्लेसला आहे ते बघायचं कोणता नंबर युनिट प्लेसला 10 प्लेसला हे सगळं नीट लिहून घ्यायचं. 7 + 5 12 6 + 6 12 + 13 4 + 1 5 + 1 6 13 6 63,000 बघा 63,632. पर्याय क्रमांक 2 तुमचा बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 सोपं आहे एकदम. इथे पण तुम्हाला ॲडिशनच करायचं होतं कारण त्यांनी काय विचारलं हाऊ मच डिड सी स्पेंड इन ऑल. ऑल म्हणजे तुम्ही टोटल किती खर्च केला. त्याच्यामुळे इथे कोणतं आपण काय ऑपरेशन केलं तर ॲडिशन केलं. पुढे बघू आपण 8 नंबरचं एक्झाम्पल. आतापर्यंत आपली 7 एक्झाम्पल झाली. 8 नंबर बघू. अँड ऑर्गनायझेशन कलेक्टेड रुपीज. मी पहिले या ठिकाणी किती रुपीज त्यांनी कलेक्ट एक संस्था ऑर्गनायझेशन कलेक्टेड ₹18,951. 18,951. पुढे आहे ₹15,350. 15,350. पुढे ₹25,200. आता इथे पण पहिलं मी क्वेश्चन वाचते. ड्युरिंग द फर्स्ट 3 months ऑफ द इयर दिस अमाऊंट वॉज प्रोव्हाइडेड फॉर द एज्युकेशन ऑफ चिल्ड्रन लिव्हिंग इन स्लम एरिया. स्लम एरिया म्हणजे झोपडपट्टीत राहणारी जी मुलं होती. व्हॉट वॉज द टोटल कलेक्शन. आता एक ऑर्गनायझेशन आहे अँड ऑर्गनायझेशन कलेक्टेड ₹18,951 15,350 आणि 25,200 ड्युरिंग द
first 3 months of the year. This amount was provided for the education of children living in slum areas. What was the total collection? म्हणजे टोटल कलेक्शन त्यांचं किती झालं, एवढे त्यांनी कलेक्ट केले आणि टोटल कलेक्शन किती झालं ते तुम्हाला करायचं आहे. टोटल कलेक्शन म्हणजे या ठिकाणी पण ॲडिशन होणार. 1 5 + 5 10, 9 + 1 10 + 3 13 + 2 15, 5 + 5 10 + 8 18 + 1 19, 3 4 3 + 2 5 59,000. बघा 59,501 आपला पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. जरा जरी ॲडिशन कुठे चुकवलात म्हणून आपलं डोकं शांत ठेवून कोणते एक्झाम्पल सॉल्व करायचं, कारण इथे जरा जरी तुम्ही काही चूक केली तर तुमचा आन्सर चुकणार आहे. 1 5 + 5 बघा 10 झालं. 1 इकडे कॅरीवरचं 9 + 1 10 + 3 13 + 2 15, 1 8 + 1 9 आणि 5 + 5 10 10 + 9 19 + 1 1 2 3 4 5 म्हणजे 59,501 पर्याय क्रमांक 4 तुमचा बरोबर आहे. सगळे एक्झाम्पल खूप सोपी आहे, फक्त तुम्हाला ॲडिशन करता आलं पाहिजे. पुढे बघू आपण 9 नंबरचे एक्झाम्पल. मीनल परचेस अ लॅपटॉप फॉर ₹36,563. फक्त जी काय या ठिकाणी रुपीज सांगितलेले आहेत ते लिहून एक लॅपटॉप घेतला 36,563 आणि त्याची प्राईस तुम्हाला दिलेली आहे. अ चेअर फॉर ₹6,425. ही चेअरची आपण लिहू 6,425 आणि सांगितलं काय आहे, इफ द वॉज लेफ्ट विथ ₹4,112 then what was the total amount she had. आता तिच्याकडे शिल्लक किती राहत आहेत, या ठिकाणी शिल्लक पण दिलेले आहेत 4,112. हे आपण शिल्लक पण लिहू या ठिकाणी किती होते ते. क्वेश्चन काय विचारलाय पुन्हा एकदा बघा. मीनल परचेस अ लॅपटॉप फॉर ₹36,563, अ चेअर फॉर ₹6,425. इफ सी वॉज लेफ्ट विथ ₹4,112 then what was the total amount she had. एवढ्या रुपीचे तिने काय घेतले तर लॅपटॉप घेतला, 6,425 चे चेअर घेतले आणि एवढे रुपीज तिच्याकडे शिल्लक राहिले. म्हणजे टोटल तिच्याकडे किती होते ते आपण काढू. 5 + 3 8 9 10, 2 + 1 3 9 10, 5 + 4 9 + 1 10 + 1 11. आता तुम्ही हे ॲडिशन जेवढं तुम्ही स्वतः सॉल्व कराल एक्झाम्पल तेवढं चांगलं आहे. 6 + 6 12 + 1 13 + 4 17 47,100 पर्याय क्रमांक 3 तुमचा बरोबर आहे. काही फक्त या ठिकाणी ॲडिशनच करायचं होतं. खूप सोपं एक्झाम्पल आहे. टोटल तिने एवढाचा लॅपटॉप घेतला, हे 6,425 तिने काय कशासाठी वापरले तर चेअर, आणि हे जे आहे तिच्याकडे शिल्लक राहिले म्हणजे तिच्याकडे टोटल किती अमाऊंट होती तर 47,100. हे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. जो काही वर्ड प्रॉब्लेम दिलेला असेल तो तुम्ही नीट वाचायचा आहे आणि नंतरच त्या ठिकाणी कोणतं ऑपरेशन करायचं ते लक्षात घ्यायचं. आता या ठिकाणी तुम्हाला सगळं ॲडिशनचंच असल्यामुळे इथे ॲडिशनचे सगळे जे काय आहेत ते वर्ड प्रॉब्लेम आहेत. आता बघा पुढे 10 नंबरचं एक्झाम्पल. व्हेन 29,638, मी फक्त नंबर लिहिते. 10 नंबरचं एक्झाम्पल. 29,638 इज सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम अ सर्टन नंबर. एका सर्टन नंबरमधून हे सबस्ट्रॅक्टेड केले. द डिफरन्स काय येतो आहे शॉर्टमध्ये लिहिते. डिफरन्स एक नंबर त्यांनी आपल्याला दिलेला आहे, दुसरा नंबर आपल्याला काढायचा आहे आणि डिफरन्स दिलेला आहे 47,000. तो डिफरन्स आधी या ठिकाणी लिहून घेते 47,000. बघा पुन्हा एकदा. वेन 29,638 इज सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम अ सर्टन नंबर, द डिफरन्स इज 47,048. व्हॉट इज द नंबर. मग तो नंबर कोणता आहे तो तुम्हाला काढायचा आहे. डिफरन्स दिलेला आहे, एक नंबर दिलेला आहे आणि दुसरा नंबर कोणता आहे ते तुम्हाला इथे काढायचं आहे. मग तुम्हाला अशा प्रकारची जेव्हा एक्झाम्पल असेल तेव्हा तुम्हाला सांगितले की सगळा
जे दोन्ही नंबर दिलेले आहेत डिफरन्स दिलेला म्हणजे इथे तुम्ही ॲडिशन करायचं 29,638 नंबर एकदा बघा पुन्हा 47,048 आणि 29,638 ॲडिशन करू आपण 8 + 8 16 4 + 3 7 + 1 8 6 पुढे 7 + 9 काय होणार 16 4 + 2 6 7 पुन्हा एकदा बघा 8 + 8 16 4 + 3 7 + 1 8 6 7 + 9 16 4 + 2 6 7 76,686 पर्याय क्रमांक 3 आपला काय आहे तर बरोबर आहे. आता तुमचा डिफरन्स किती दिलेला आहे एक नंबर तुम्हाला दिलेला आहे डिफरन्स हा दिलेला आहे तुम्ही रिचेक पण करू शकता आन्सर म्हणजे हे जे आन्सर आहे आला आहे 76,686 मायनस काय करायचं 29,638 बघू शकता तुम्ही 8 + 8 16 मधून 8 गेले 8 इथे 7 मधून 3 4 6 मधून 6 0 16 मधून 9 गेले 7 आणि इथे 6 मधून 2 47 म्हणजे डिफरन्स आपला काय येतो बरोबर येतो आहे म्हणजे हे जे काय आपण आन्सर काढलं ते बरोबर आहे 76,686 अशा प्रकारचे आपण एक्झाम्पल सॉल्व पण केलेली आहेत. आणि आपला आता एक्झरसाइज 9.2 आपली कंप्लीट झालेली आहे. पुढच्या भागात आपण पुढचा जो लेसन आहे सबस्ट्रॅक्शनचा तो स्टार्ट करू. आता माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करायचा आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.